नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज एका राष्ट्रीय प्रश्नावर आपल्याला खूप महत्त्वाची चर्चा करायची आहे. तुम्ही गेले 2 दिवसापासून बातम्या पाहत असाल की लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. जसे मोदी सत्तेवर आले तसं प्रत्येक लोकसभेच्या अधिवेशनाला काँग्रेस पक्ष काहीतरी नवीन विषय शोधून काढतं आणि संसद चालू देत नाही. एकदा पेगाससचा विषय काढला, एकदा विमानांचा विषय काढला, एकदा काय नवीन दरवेळेस एकदा अडाणींचा विषय काढला, एकदा ते काय वेगवेगळे विषय काढून संसद रोखून धरायचे, गोंधळ करायचा असा प्रश्न झाला. आता या अधिवेशनामध्ये काय झालं आहे की जे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही तर त्याच्यावर माननीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी चर्चा करायला सुरुवात केली. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी जे भाषण केलं त्या भाषणाचे आभार प्रदर्शनाचा तो विषय होता. त्यांना सभापतींनी 4 वेळा सांगितलं की तुम्ही अभिभाषणावर बोला, तुम्ही वेगळा विषय काढू नका. पण त्यांनी सांगितलं मी बोलणारच. तर बोलला तर त्यांनी नियम दाखवला की जे पुस्तकं प्रकाशित नाहीत किंवा वर्तमानपत्रात ते आपल्याला लोकसभेमध्ये त्याचा संदर्भ देऊन विषय मांडता येत नाही. उद्या कोणी काही पुस्तक छापलं त्याच्यात लोकसभेत चर्चा कशी काय चालेल? नाही चालणार ना. तरीही त्यांना ते पटलं नाही. मी बोलणारच आणि मला प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. एखादं लहान मुलं, अरे विषय काय आहे? अभिभाषणावर चर्चा. त्यांनी जे राष्ट्रपतींनी मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर चर्चा करा. आभार मानायचे का नाही मानायचे ते तुम्ही ठरवा. तो विषय सोडायचा, नवीनच विषय घ्यायचा. दरवेळेस राहुल गांधींचा हाच अजेंडा असतो, गोंधळ घालायचा, संसद चालू द्यायची नाही. पण यावेळेस एक विचित्र घटना अशी घडली की 2-3 दिवस गोंधळ घालू नये. जेव्हा आता त्यांना प्रत्येकाला एक ठराविक कोटा दिलेला असतो किती बोलायचं. राहुल गांधीने सगळ्यात जास्त म्हणजे 40 मिनटं बोलण्याची मुभा दिली. त्यांचं 40 मिनटं भाषण झालं तरी त्यांचं म्हणणं मला अजून बोलू द्या आणि सभापतीने त्याला नकार दिला. आता काँग्रेसचं म्हणणं काय, तुम्ही आमच्या राहुल गांधीने बोलू देत नाही, आम्ही बाकीच्यांना बोलू देणार. मग प्रत्येकाच्या सरकारी पक्षाचे जे सभासद होते त्यांना बोलण्यामध्ये अडथळे आणले.